तुम्ही हुशारीनं काम केलं पाहिजे, कठोर नाही, ही कल्पना काही नवीन नाही, बरोबर ना? बरेच लोक कठोर परिश्रम करतात, परंतु काही लोक खरोखरच यशस्वी होतात, कारण फक्त स्मार्ट कामामुळेच हा फरक पडतो. हॅलो, हाय, नमस्ते, मी जयश्री आणि आज तुमच्याशी एका नवीन विषयावर मी बोलणार आहे. थंबनेल बघून तर तुम्हाला हे समजलंच असेल. तर आपला आजचा विषय आहे तो म्हणजे स्मार्ट वर्कवर बोलू काही. स्मार्ट वर्क करा, मेहनत नाही, हे आपण नेहमीच ऐकतो. त्याचा आपल्या कामावर काय परिणाम दिसणार आहे हे आज मी तुम्हाला सांगणार आहे. तर बरेच लोक काय करतात, क्वालिटीपेक्षा क्वांटिटीकडे लक्ष देतात आणि त्यामुळेच फसतात. तर बऱ्याच वेळा आपल्या या मेहनतीला गधामजुरी ही समजली जाते. ओझं वाहण्याचं काम तर गाढवे करतात, बरोबर की नाही? त्यामुळे आपलं काम इतरांपेक्षा वेगळं कसं असणार आहे, इतरांपेक्षा स्मार्टपणा आपल्या कामातून कसा दिसणार आहे याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे. हार्डवर्क तर सगळेच करतात, पण स्मार्ट वर्क करणारे खूप कमी असतात. त्यामुळे मी आज तुम्हाला सांगणार आहे की स्मार्ट वर्क करताना कुठल्या कुठल्या गोष्टी केल्या पाहिजे आणि कुठल्या गोष्टी टाळल्या पाहिजे. स्मार्ट वर्क करण्यासाठी तुम्हाला मी 5 गोष्टी सांगणार आहे. तर ह्या तुम्ही जोपासल्या पाहिजे, ह्या तुम्ही तुमच्या रोजच्या कामात अवलंबल्या पाहिजे. त्यामुळे तुमच्या कामात स्मार्टनेस दिसणार आहे. चला तर मग ती पहिली गोष्ट कुठली आहे, तर तुम्ही पहिली गोष्ट म्हणजे तुमच्या कामाचं एक साप्ताहिक नियोजन करा. म्हणजे एक वीकली प्लॅन तुम्ही करून ठेवा की ह्या आठवड्यात किती काम करायचं आहे, कुठल्या कामाला जास्त वेळ द्यायचा आहे, कुठल्या कामाला कमी वेळ द्यायचा आहे, कुठलं काम महत्त्वाचं आहे, कुठलं कमी महत्त्वाचं आहे. यानुसार एक वीकली प्लॅन करा आणि त्यानुसार तुम्ही तुमचं काम करू शकता. तर तुम्ही पूर्ण आठवड्यात काय काम करणार आहे याचं एक योजना आखा आणि त्यानुसार तुम्ही काम करा. कुठल्या गोष्टीला जास्त प्राधान्य दिलं पाहिजे, कुठल्या गोष्टीला जास्त वेळ दिला पाहिजे, यानुसार तुम्ही तो वीकली प्लॅन करा आणि तो जोपासा. म्हणजे तुमचं काम व्यवस्थित होणार आहे आणि ते कम्प्लीटही होणार आहे. आणि ते कम्प्लीट होते की नाही याकडेही तुम्ही लक्ष दिलं पाहिजे. तर दुसरी गोष्ट आहे ती मल्टीटास्किंग. तर मल्टीटास्किंग करणं थांबवा. एकाच वेळी भरपूर सारे कामं करणं हे चुकीचं आहे. एकाच वेळी आपण एकच काम केलं पाहिजे, जास्तीत जास्त 2 काम केले पाहिजे. पण एकाच वेळी 5-6 कामं हाती घेणं हे अगदी चुकीचं आहे. एक काम करण्याच्या नादात तुमचं दुसरं काम बिघडणार आहे. त्यामुळे कमीत कमी 1 आणि जास्तीत जास्त 2 कामे तुम्ही एका वेळी करू शकतात आणि त्यामुळे तुमचा स्मार्टपणा त्यात दिसणार आहे आणि तुमचं काम एकाच वेळी पटापट होणार आहे. एक काम झाल्यावर तुम्ही दुसरं काम हाताळू शकतात, नंतर तिसरं काम हाताळू शकता. अशा प्रकारे तुम्ही एक काम करून व्यवस्थितरित्या ते पार पाडू शकतात. अशा प्रकारे तुम्ही मल्टीटास्किंग म्हणजे एकाच वेळी अनेक कामं करणं टाळलं पाहिजे. तर नंबर 3 म्हणजे तुमची कार्यक्षमता किती आहे. तुमच्या कार्यक्षमतेनुसार तुम्ही काम घेतलं पाहिजे. तुम्ही तुमच्या एनर्जी लेवलनुसार तुमची काम घेतली पाहिजे. तुमची एनर्जी तर तुम्हाला माहिती आहे की तुम्ही एका वेळी किती काम करू शकतात. तर प्रत्येकाला स्वतःची आपली क्षमता माहिती असते. तर तुमच्या क्षमतेनुसार तुम्ही काम घेऊ शकतात. त्यानुसार तुम्ही ते काम पूर्ण करू शकतात. त्यामुळे तुम्ही वेळेतही काम करू शकतात आणि तुमचं कामही कम्प्लीट होणार आहे. त्यामुळे तुमची क्षमता किती असते त्यानुसारच काम घ्यायचं आहे. त्यामुळे तुमची एनर्जी वाया जाणार नाही. किंवा तुम्ही काय केलं, तुमची क्षमता कमी आहे आणि तुम्ही भरपूर कामं घेऊन ठेवले तर तुमची एनर्जीही वाया जाणार आहे, टाईमही वेस्ट होणार आहे. त्यामुळे तुमच्या क्षमतेनुसार काम घेण्याची तुम्ही सवय लावली पाहिजे. तर आपली चौथी गोष्ट कुठली आहे ते बघूया. तर तुम्ही जे काम आधी घेतलं आहे त्याला वेळेत पूर्ण करा. आधी घेतलेल्या कामाला महत्त्व द्या आणि नंतर तुम्ही बाकीची कामं घेऊ शकता. तर आधी घेतलेलं काम सर्वात आधी संपवायचं आहे. तर जे काम तुम्ही घेतलं आहे ते पूर्ण करण्यावर भर दिला पाहिजे. ओके, जेव्हा आपलं पहिलं काम पूर्ण होईल तेव्हा तुम्ही दुसरं कामही घेऊ शकता. त्यामुळे तुमचा आत्मविश्वास वाढणार आहे, तुम्हाला तुमची कार्यक्षमता समजणार आहे. जेव्हा आपलं पहिलं काम पूर्ण होतं त्यावेळी आपल्या मनाला छान वाटतं, आपला आत्मविश्वास वाढतो की आपल्याकडे काम करण्याची क्षमता आहे, आपण किती काम करू शकतो आणि या आत्मविश्वासामुळे आपलं काम क्वालिटीने होतं आणि त्याचबरोबर त्या आत्मविश्वासामुळे तुमचा स्मार्टपणाही दिसून येतो. त्यामुळे तुम्ही जे काम घेतलं आहे ते कम्प्लीट करा अगदी स्मार्टपणा वापरून आणि त्यामुळे आत्मविश्वास वाढेल आणि तुमचं कामही पूर्ण होणार आहे. आणि सगळ्यात शेवटची आणि महत्त्वाची 5वी गोष्ट ती म्हणजे काय, की कामाच्या वेळी तुमचा फोन बाजूला ठेवा किंवा मग सर्वात महत्त्वाचं सायलेंट करून ठेवा, बंद ठेवा. त्यामुळे काय होणार आहे, तर बऱ्याच वेळा बघा काय होतं,
आपण काम करत असतो. तुम्ही ऑफिसमध्ये असा किंवा तुम्ही गृहिणी असाल, बऱ्याच वेळा आपण काम करत असतो. आपल्या फोनमध्ये भरपूर सारे ॲप्लिकेशन्स असतात. कुठल्याही ॲप्लिकेशनचं नोटिफिकेशन आलं तर लगेचच आपण हातातलं काम सोडतो आणि मोबाईल घेतो. मोबाईल घेतला म्हणजे 15-20 मिनिट त्यावर आपण टाइमपास नक्कीच करतो. अगदीच महत्त्वाचं असेल तर हरकत नाही, पण एखादं रील आलं, रील बघत बसलो किंवा मग एखादा मेसेज आलो त्याला कमेंट करत बसलो, अशा प्रकारचे अनेक कामं आपण करत बसतो. आपलं काम बाजूला राहतं, वेळेत कंप्लीट होत नाही आणि काम कंप्लीट न झाल्यामुळे आपली चिडचिड होते आणि आपला संताप होतो. त्यामुळे काम करत असताना मोबाईल बाजूला ठेवा किंवा मोस्टली बंद ठेवला तरीही चालणार आहे. तर अशा प्रकारे स्मार्ट वर्क करताना ह्या 5 गोष्टी तुम्ही लक्षात ठेवल्या पाहिजे. चला तर मग बोलायला भरपूर अशा गोष्टी आहेत, पण व्हिडिओ लांब होईल, त्यामुळे मी हा व्हिडिओ इथे संपवत आहे. तुम्हाला जर आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा. चॅनलला अजून सबस्क्राईब नसेल केलं तर जरूर सबस्क्राईब करा. आणि तुम्हाला यापुढे कुठल्या विषयांवर ऐकायला आवडणार आहे हे तुम्ही मला कमेंट करून नक्कीच सांगू शकता. चला तर मग हा व्हिडिओ इथे संपवते. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद.